मंडळी नमस्कार. आज आपण भाजीपाला उत्पादक शेतकरी यांच्या प्लॉटवर आलो आहे आणि केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आत्तापर्यंत आले आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. मला तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव रामगौडा सदाशिव माळी, कागवाड, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव, कर्नाटक. बरं, तुमचं हे क्षेत्र किती आहे? आता हे तुमच्या शेतातच, घर पण तुमच्या शेतातच आहे, तर हे टोटल तुमचं क्षेत्र किती आहे? माझं क्षेत्र हे पूर्णच अर्धा एकर. अर्धा एकर, त्यात 20 दोन गुंठे. 2 गुंठे घरासाठी गेले. अच्छा, 18 गुंठे शेत आहे माझं पूर्ण. बरं. तुम्ही केरन टेक्नॉलॉजी किती वर्ष झाली वापरताय? मी केरन टेक्नॉलॉजी जवळ 4 वर्ष झालं वापरते. बरं, या 4 वर्षामध्ये तुमच्या पिकांना केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आलेत आत्तापर्यंत? अजूनपर्यंत मला असं नुकसान कधी झालेलं नाही हां आणि जवळ 100% फायदा झाला आहे. हां. समजा 100% पीक येत असेल तर 101% आम्हाला पीक आलं आहे आणि क्वालिटी चांगली राहिली आहे त्याची आणि बरं. औषधं आता कमी लागली. तुमच्या हातात जे पालकचं पीक आहे हां, आपण बघू शकतोय. हे 20व्या दिवशी आलेलं पीक आहे. आज जवळजवळ 3 एप्रिल म्हणजे अक्षरशः खूप ऊन आहे. या उन्हाच्या परिस्थितीमध्ये, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा हे पीक तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळालं आहे. तुम्ही केरन टेक्नॉलॉजी तुमच्या इतर पिकांना पण वापरता, होय. तर मातीमध्ये आणि पिकाच्या किडीवरती वगैरे याचा कसा परिणाम तुम्हाला जाणवला आहे? एकदम कीड 90% कीड कमी यायची. अच्छा आपलं कीटनाशक वापरायची शक्यतो गरज नाही, कुठं तर क्वचित एखादं वापरायचं. अच्छा. नाहीतर आम्ही कुठलं टॉनिक नाही किंवा काय नाही, आपलं केरन टेक्नॉलॉजी बॉस वगैरे जे आहे ते उत्पादनं हां. तीच मी वापरतो. बरं. आत्तापर्यंत मागच्या वर्षी तुम्ही दुधी भोपळा केला होता, त्याचा अनुभव तुम्ही मला सांगितला, तो जरा परत एकदा प्लीज सांगा. माझा दुधी भोपळा गेल्या वर्षी बघा दिवसाला माझा 8 गुंठा दुधी भोपळा होता. हां. त्यात कमीत कमी एका दिवसाला एक 60 ते 70 किलो निघायचं. अच्छा. मग केरन टेक्नॉलॉजीचं उत्पन्न आम्ही जे वापरलं, औषधं स्प्रे दिली, जमिनीत स्लरी सोडल्या, हां. त्याच्यावर मला जवळ 1 क्विंटलनं निघालं चालतं. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 30 ते 40% एक्स्ट्रा बेनिफिट. एक्स्ट्रा मिळालं की लई तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी माझं चालू झालं उत्पन्न. बरं. आणि मालाची क्वालिटी वगैरे कशी होती? क्वालिटी एक नंबर. मार्केटमध्ये आमचा दिष्ट लागायसारखं दुधी भोपळा अजूनपर्यंत कुरुंदवाडला जातोय, कागवाडला असतोय चौथ्यात. अच्छा. माझं तिथं आहेच. तुम्ही आजपर्यंत ही केरन टेक्नॉलॉजी वापरली, यातून तुम्ही समाधानी आहात का? पूर्ण समाधानी. बरं, आपल्या या परिसरातल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझा सल्ला असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं आणि कमी दिवसात चांगलं पीक आणि 4 पैसे मिळवून घ्यावं स्वतः शेती करून. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही जे केरनला तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि खरोखर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आज उत्पादन घेताय, शेती करताय. आम्हाला सुद्धा खूप समाधान वाटतं. आता सध्याला मी दुधी भोपळा आणि पालक, त्यात कोथिंबीर सगळी घातलेली आहेच आम्ही. आणि याच्यासाठी केरन टेक्नॉलॉजी सुद्धा केरन टेक्नॉलॉजी सुरुवातपासून आमची लावण झाली की बियाला सुद्धा आळवणी आमची केरनचीच असते. ओके. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.